देशात आणि राज्यात महिला सुरक्षित नाहीत. आम्ही अष्टविनायकाच्या दर्शनाला निघालो आहोत. आम्हाला सुरक्षितता मिळावी असे साकडं घालणार असल्याची माहिती देत सोलापुरातील 2000 महिला अष्टविनायकाच्या दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. कांचन फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुदीप चाकोते यांनी माहिती देताना सांगितले, दरवर्षी महिलांना, तरुणींना अष्टविनायक दर्शनासाठी घेऊन जात असतो. यंदाच्या वर्षी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. देशात शांतता राहावी, महिला सुरक्षित असाव्या असं साकडं गणपती महाराजांकडे घालणार असल्याचे सुदीप चाकोते यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले. श्रावण महिन्यात तब्बल 2000 महिलांना स्वखर्चाने धार्मिक यात्रा घडविण्यात येते. यंदाच्या वर्षी सुद्धा दर्शनासाठी मोठ्या संख्येने महिला आणि तरुणी सहभागी झाल्या होत्या. आपण सर्वांना प्रथमतः नमस्कार. कांचन फाउंडेशनच्या वतीने 2018 पासून हा उपक्रम सुरू आहे. श्रावण मास, पवित्र श्रावण मास मधला जो चतुर्थी येते त्या दिवशी आपण सोलापूर स्थित सिद्धेश्वर महाराजांनी जो स्थापना केलेला अष्टविनायक आहे त्याचं दर्शन घडवण्याचं आम्ही इथं एक छोटंसं उपक्रम राबवत असतो. त्या निमित्ताने नेहमीच्या प्रमाणे ह्या वर्षी खरंच म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. जवळपास 2000 महिलांच्या यावेळेस आम्ही इथं दर्शन घडवण्याचा यावेळेस प्रयत्न करणार आहे. या सर्व मंदिरं जे आहेत सोलापुरात असतात. हो, सोलापूर आजूबाजूच्या स्थित परिस्थिती कुठं होडगी, कुंभारी, देगाव, बाणेगाव, हिप्परगा आणि शेवटी शिवनोबो मंगलकाराला जो समारोप आहे. एका दिवसात सकाळी निघून भक्तिमय वातावरणात दुपारी रेवणे सिद्धेश्वरच्या इथं महाआरती होऊन तिथं यांना प्रसाद दिलं जात आहे. परत उपास असतात सगळ्यांचं, त्यासाठी उपासाचं फराळ असतं आणि संध्याकाळी समारोप होत आहे. काय साकडे घालणार आहे आता या सर्व महिलांना? साकडे तर या लोकांनी जे जे आलेले आहेत माझे माई माऊली त्यांच्या कुटुंबाला पहिला सशक्त करू दे, त्यांच्या घरातले सगळे विघ्न दूर होऊ दे आणि त्याच्याबरोबरच सोलापूरला अतिशय म्हणजे आता अनेक विषय आहेत ते राजकीयकडे वळण जातात. पाणी असू दे, जे मूलभूत सुविधा आहेत त्यांना ते मिळण्यात यावं आणि सध्याचं वातावरण पाहता आज गणपती महाराजांना एवढंच मी साकडं घालेल की महिलांना सुरक्षित ठेवण्याचं काम तिथं व्हायला पाहिजे. या निमित्ताने सुदीपदादा चाकोते यांनी आज महिलासाठी जो 2000 महिलांचं या ठिकाणी गाड्या घेऊन त्यांनी अष्टविनायक, सोलापूरमधले अष्टविनायकचं दर्शन, तसेच जिथे जिथे जे लिंग आहेत त्याचेही दर्शन ह्या महिलांना घडण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेऊन महिलांना सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत. तर महिलांचे काय संकट आहेत, त्यांच्या घरचे काय परिस्थिती आहे, त्यामुळे ते देवाला नवस करण्यासाठी सगळ्या महिला ओघाने पळत येऊ लागलेत आणि आता या देशामध्ये महिला असुरक्षित आहेत. त्या महिलांना सुरक्षित राहणे गरजेचे आहे. ते सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. महिला सुरक्षित कसं राहायला पाहिजे ना, त्याकडे लक्ष देऊन गांभीर्याने विचार करून जे आता अत्याचार, लहान मुलीवर बलात्कार हे सगळं चालले ना, त्याचा गांभीर्याने विचार करून त्याला त्या कुठल्या नाराज ते रस्त्यावरच त्यांना फाशीचा तात्काळ त्यांनी हे करून घ्यायला पाहिजे. म्हणजे ते महिला सुरक्षित. गांधीजी म्हणले रात्री 12ला स्वातंत्र्य झाल्यावर जेव्हा महिला 12ला रात्री फिरते तेव्हा आपला देश स्वातंत्र्य आहे असं समजतं ना, पण महिलाला असुरक्षित आहेत, त्यांना काय स्वातंत्र्य नाही असं थोडं महिलांना वाटतंय. तसं काही महिलांना स्वातंत्र्य वाटते, पण असं बाहेर कुठंतरी गेलं त्यांना महिला असुरक्षित आहेत. एक डॉक्टर महिलाला असं झालं, एक लहान मुलीला असं झालं आहे. मग असं झालं बाहेर महिला पडायला घाबरू लागलेत. त्यासाठी आम्ही सर्व महिलांना घेऊन आम्ही अष्टविनायक दर्शन करून देवाला आम्ही साकडे घालतो आणि देवाला प्रार्थना करून आम्ही नमस्कार करतो. देवा, आम्हाला महिलांना, सर्व आपल्या भारत देशातील सर्व महिलांना सुरक्षित आणि चांगलं त्यांचे मनोकामने पूर्ण होऊ दे, त्यांनी सुरक्षित राहू दे, हीच प्रार्थना करून आम्ही या ठिकाणी सुदीपदादा जे कांचन फाउंडेशनच्या वतीने काढलेले आहेत ना, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते. सरकारचं आम्ही बोलत नाही. आता सरकार असून पण असं महिलांना असं झालं तर कसं हो? कुठलं सरकार म्हणायचं आम्ही? सरकार गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि तात्काळ त्याला काहीतरी करून त्या नाराधामाला फाशी तात्काळ करायला पाहिजे. कायदा ते हे करून मग असंच म्हणलं तर हां, लाडक्या बहिणी काय नाही आहे, सावत्र बहिणीसारखं आहे आम्ही, काय नाही आहे. माझं नाव कोमल योगीनाथ अंकुशे आहे. मी सोलापूर भावनीपेठ येथे राहते.
आज आमचे लाडके भाऊ सुदीपदादा चाकोते यांनी सगळ्या महिलांसाठी खास अष्टविनायक यात्रा ठेवलेली आहे. या यात्रेच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक अष्टविनायकच्या गणपतीला हीच प्रार्थना करू दे की जे काही आज म्हणजे आपल्याला सगळीकडे न्यूजमध्ये असेल किंवा बातम्यांमध्ये असेल महिलांच्या बाबतीत जे काही म्हणजे असुरक्षितपणा जाणवतो तो जे काही आहे दादाच्या निमित्ताने ते सगळं दूर व्हावं आणि महिलांना दरवर्षी असंच दादांच्या बरोबर आम्हाला दरवर्षी भक्कमपणाने घरचेही एक खंबीर म्हणून विश्वास म्हणून आम्हाला अष्टविनायक यात्रा करण्यासाठी त्यांच्यासोबत आम्हाला जाण्यासाठी परवानगी मिळावी आणि असेही कार्य दादा नेहमी करत राहावे हीच आमची प्रार्थना आहे. जर तुम्ही लाडका वापरला का लाडका वापरला? म्हणजे प्रत्येकजण काय ना काहीतरी आपलं म्हणजे ह्याच्यासाठी बहिणीसाठी करतच असतात. पण हे एक यात्रा हे एक असं आहे जे म्हणजे एकतर श्रावण महिना आणि या महिन्यामध्ये खास करून देवाचं यात्रा घडवून आणणं हे खूप मोठं पुण्याचं काम असतं. जाणारे तर सगळे भक्तजण जातात यात्रेला, पण जे जातात त्यांच्यापेक्षा जास्त पुण्य जे करून आणतात त्यांना घडतं. त्यामुळे मी त्यांना खास आमचे लाडके भाऊ असं संबोधित करते. धन्यवाद.